नमस्कार मंडळी. आपण मंदिरात गेल्यावर देवाला पाहतो की फक्त मूर्तीचं सौंदर्य? आज जाणून घेऊयात आपली दृष्टी आणि संतांची दृष्टी यातला नेमका फरक काय. आज 18 एप्रिल. ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराजांच्या आजच्या प्रवचनाचा विषय खूप खोल आणि अंतर्मुख करणारा आहे. महाराज म्हणतात, संत विषयात देव पाहतात, आपण देवात विषय पाहतो. हे ऐकायला थोडं वेगळं वाटतंय ना? चला तर मग याचा नेमका अर्थ आजच्या ब्लॉगमधून समजून घेऊया. महाराज सांगतात की जगात प्रत्येकजण भक्ती करतोच आहे, कारण भक्ती म्हणजे दुसरं काही नसून आवड आहे. आपल्याला विषयांची आवड असते म्हणून आपण विषयांची भक्ती करतो. पण खरी भक्ती म्हणजे परमात्म्याची आवड. जोपर्यंत विषयांची ओढ कमी होत नाही तोपर्यंत देवाची ओढ लागणं कठीण आहे. आपण देवात विषय शोधतो का? महाराजांनी एक खूप मार्मिक उदाहरण दिले. आपण मंदिरात जातो आणि म्हणतो, मूर्ती काय छान घडवली आहे, किंवा मंदिर किती सुंदर बांधलंय. इथे आपली दृष्टी देवापेक्षा त्या सुंदरतेवर म्हणजेच विषयावर जास्त असते. आपली वृत्ती विषयाकार झाली आहे म्हणून आपल्याला जिकडे तिकडे विषयच दिसतात. ह्या उलट संतांची वृत्ती राममय असते म्हणून त्यांना साध्या गोष्टीतही राम दिसतो. आपण जयंत्या किंवा उत्सव का साजरे करतो? तर देवावरचं प्रेम वाढावं म्हणून. जशी आई आपल्या बाळाला दागिने घालते, त्यात बाळाला सुख नसतं, पण आईचं प्रेम व्यक्त होतं. तसेच आपण देवाला जे उपचार करतो ते आपल्या समाधानासाठी आणि देवाशी नातं जोडण्यासाठी असतात. महाराज म्हणतात की 13 कोटी जप केल्यावर रामदर्शन होतं. याचा अर्थ असा की सततच्या ध्यासाने आपली वृत्ती बदलून आपण त्या ईश्वराशी एकरूप होतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, विषयाकरता नाम खर्च करू नका. म्हणजे संसारी सुखासाठी देवाचं नाव घेऊ नका, तर नामासाठीच नाम घ्या. मंडळी, आजच्या प्रवचनातून आपण हेच शिकलो की आपलं जगणं केवळ विषय सेवनासाठी नसावं, तर परमात्मा प्राप्तीसाठी असावं. नाम हेच आपलं सर्वस्व वाटलं पाहिजे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? महाराजांचा कोणता विचार तुम्हाला सर्वात जास्त भावला? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि लिहायला विसरू नका. श्रीराम जय राम जय जय राम. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा तुमच्या मित्रपरिवारासोबत. अशाच आध्यात्मिक विचारांसाठी पूजा अँड रुथो व्लॉग या चॅनलला फॉलो करायला विसरू नका. श्रीराम जय राम जय जय राम.